श्री स्वामी समर्थ. नमस्कार लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, महाराष्ट्र राज्यातून लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी. लाडकी बहिणीचा चौथा आणि पाचवा हप्ता याच महिन्यात मिळणार. कुठल्या माता भगिनींना मिळणार आणि किती तारखेला मिळणार याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. याआधी चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, महाराष्ट्रातील सर्व सरकारी योजना या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी आणि फॉर्म भरण्यासाठी गुगलवर नानाफाउंडेशन.in या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजनेचे, विद्यार्थी शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता येतील. आणि PDF फाईल किंवा लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची दिवाळी नोव्हेंबरचा हप्ता देखील ऑक्टोबर मध्येच युती सरकारने दिली मोठी खुशखबर. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील लाडक्या बहिणींचा तिसऱ्या हप्त्याचे वाटप अद्याप देखील सुरू आहे. आजपर्यंत ज्या माता भगिनींना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीयेत, त्याचप्रमाणे काही माता भगिनींच्या खात्यावर अद्याप देखील 1 रुपया आला नाहीये, अशा माता भगिनींना देखील आपण कधी पैसे मिळणार आहेत याची माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे 3 हप्ते मिळालेले आहेत. चौथा आणि पाचवा हप्ता आपल्याला कधी मिळणार याबाबत देखील एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, स्किप करू नका, कारण महत्त्वाची अपडेट शेवटमध्ये कुठेही असू शकते. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटू शकतात. त्यामुळेच बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या अंतर्गत लाडक्या बहिणींना जवळपास पहिल्या 2 हप्त्यांचे वाटप एकत्रित दिले आले होते. 17 ऑगस्ट पर्यंत 2 हप्ते मिळालेले होते. नंतर काही माता भगिनींनी आणखीन फॉर्म भरले, त्यांना एकत्रित 3,000 दिले. परंतु आता तिसरा हप्ता देखील काही माता भगिनींना मिळाला नाहीये. त्याची आपण पहिली चर्चा करूयात की त्यांना कधीपर्यंत हे पैसे मिळतील आणि त्याचप्रमाणे चौथा आणि पाचवा हप्ता कधी मिळणार आहे. ज्यांना 3 हप्ते मिळालेले आहेत आणि अद्याप देखील एकही हप्ता मिळाला नाही त्याच्याविषयी देखील आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम तिसऱ्या हप्त्यापर्यंत ज्या माता भगिनींच्या खात्यात पैसे आले आहेत, भरपूर माता भगिनी कमेंट करतायत, मेसेज करतायत, पण आणखीन पण तिसरा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला 5 ऑक्टोबरपर्यंत वाट बघावी लागेल. 5 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, हे लक्षात ठेवा. तुमचा आधार लिंक असेल, बँक सेटिंग असेल, स्टेटस हे सगळं चेक करा. व्यवस्थित असेल, फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला हे पैसे 5 ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अद्याप देखील एकाही माता भगिनींच्या खात्यावर पैसे आले नाहीत तर त्यांना एकत्रित 3 महिन्यांचे 4,500 रुपये मिळतील. त्यामुळे निश्चिंत राहा, पैसे मिळतील. फक्त फॉर्म भरताना KYC व्यवस्थित केले का नाही तुम्ही ते एकदा चेक करा आणि आपलं आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा. काही अशाही अडचणी आल्यात की हप्ता जमा झालेला आहे परंतु आपल्या मोबाईलमध्ये मेसेज आला नाहीये, त्याच्यामुळे देखील त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत का, असा प्रकारचा एक प्रश्न तयार होत आहे. अशा महिलांना देखील पैसे जमा झालेत का नाही हे खुद्द तुम्ही बँकेत जाऊन चेक केलं पाहिजे. बँक पासबुकवर एंट्री करून घ्या, कारण बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यामध्ये काही वेळेस मेसेज येत नाहीये. त्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा असतील ते तुम्हाला मेसेज आला नसेल तर बँकेत जाऊन एकदा पासबुकला एंट्री करा. आणि काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेत परंतु ते त्यांचे जुने अकाउंट आहेत त्याच्यावर जमा झालेत आणि त्यांनी दुसरे अकाउंट दिलं होतं, अशा देखील काही प्रश्न येत आहेत. आणि काही महिलांचे फॉर्म चाचपणी होत आहे. त्यामुळे 5 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे सर्वच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे. तर आता उरला चौथा आणि पाचवा हप्ता कधी मिळणार आहे याची आपण माहिती करून घेऊयात. दिवाळी याच महिन्यामध्ये आहे. 29 तारखेपर्यंत दिवाळी सुरू होत आहे. आपल्या सगळ्याला माहिती आहे. जसं रक्षाबंधनच्या आधीच आपल्याला 2 हप्ते मिळाले होते, तसं भाऊबीजेच्या आधीच हे 2 हप्ते परत आपल्याला एकत्र देणार, अशा प्रकारची राज्य सरकारची एक महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आत्ताच नुकतीच सागर बंगल्यावर झालेली आहे. त्याच्यात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा चौथा आणि पाचवा हप्ता कोणत्या माता भगिनींना मिळणार आहे याची आपण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर माता भगिनींनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघा, सर्वात मोठी अपडेट आपल्याला इथे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लाडक्या बहिणीला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. लाडकी बहीण अख्ख्या महाराष्ट्रात अल्प
कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी मिळवलेली योजना म्हणजे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना। याबाबत आता 4थ्या आणि 5व्या हप्त्याबाबतची एक महत्त्वाची माहिती विधान परिषदेच्या ज्या सभापती आहेत डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की बघा, इथे स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। या एका ओळीमध्ये सर्व स्पष्टता आलेली आहे। 4था आणि 5वा हप्ता आपल्याला याच महिन्यात मिळणार आहे। तो कधी मिळणार आहे तर तुम्हाला 29 सप्टेंबरच्या आधीच हा हप्ता मिळू शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी, महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। आणि अशा प्रकारची खुद्द माहिती विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात सांगितलेले आहे। आणि लाडक्या बहिणींनी काळजी करू नये, सर्वांच्या खात्यावर हे पैशाचं वितरण होणार आहे। याबाबतचे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनी देखील सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक केलेली आहे। या बैठकीत राज्यातील महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील एक मोठा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी स्पष्टता सांगितलेलं आहे की ज्या काही बँका असतील त्या लाडक्या बहिणींचे पैसे कापत असतील, त्यांचे व्याजदर किंवा कशामुळेही पैसे कापत असतील तर अशा बँकेवर कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिलेला आहे। तुम्ही याची अधिकृत तक्रार करू शकता। 181 या नंबरवर फोन करून तुमचे जर पैसे कपात झाले असतील तर तुम्ही याच्यावर तक्रार करू शकता। अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखीन एक महत्त्वाचा निर्णय झाला म्हणजे 4था आणि 5वा हप्ता तुमच्या खात्यावर याच महिन्यात जमा होणार आहे 29 सप्टेंबरपर्यंत। त्यामुळे आधार लिंक व्यवस्थित करून घ्या। आणि अद्याप देखील 3रा हप्ता जर जमा झाला नसेल तर तुम्हाला एवढंच काम करायचं आहे, थोडीशी पेशन्स, थोडीशी वाट बघावी लागेल। पहिले 2 हप्ते जर तुम्हाला मिळाले असतील तर 3रा हप्ता मिळणार आहे 5 ऑक्टोबरपर्यंत, हे लक्षात ठेवा। आपल्या आजूबाजूला पैसे असतात, आपल्या बाजूवाल्याला पैसे आलेत, आपल्या नातेवाईकांमध्ये पैसे आले नाहीत, आपल्याला पैसे आले नाहीत, त्यामुळे आपण चिंतेत राहतो। चिंतेत राहू नका, कारण चिंता करण्यासारखा काही विषय नाहीये। तुम्हाला पैसे येणार आहेत। जे पण काही टप्प्याटप्प्याने, स्लॉटने पैशांचं वाटप सुरू आहे। जवळपास 25 तारखेपासून 3ऱ्या हप्त्याचं वाटप सुरू आहे। एकत्रित सर्वांच्या खात्यावर पैसे दिले नाहीत, कारण काही माहिती, काही फॉर्म अपडेट होत आहेत, काही चेंजेस होत आहेत। कोणी आधार कार्डचं नाव बदललं असेल, कोणी बँके खात्याचं वेगळं दिलं असेल, अशा कारणामुळे या थोड्याशा ट्रान्झॅक्शनला वेळ लागत आहे। आणि काही मध्ये फ्रॉड केसेस देखील झाल्या। यामुळे जे काय आहे राज्य शासन फॉर्मची चाचपणी देखील करत आहे, त्याच्यामुळे हा वेळ लागत आहे। पहिले 2 हप्ते अशा पण लोकांना मिळालेले आहेत की ज्यांनी त्यांचे पुरावे देखील व्यवस्थित नव्हते, त्यांनी फ्रॉड गेरेंट फॉर्म भरला होता। त्याच्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झालेलं आहे आणि अधिकारी देखील डोळ्यात तेल घालून काम करत आहेत। त्यामुळे तुम्हाला 4था हप्ता, 5वा हप्ता याच महिन्यात मिळणार आहे 29 ऑक्टोबरपर्यंत, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारची माहिती खुद्द सभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिलेली आहे। तर 4था 5वा दिवाळी तुमची गोड जाणार आहे। सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा। व्हिडिओला जास्तीत शेअर करा आणि येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेटसोबत पुढील व्हिडिओत। त्याचप्रमाणे तुम्ही आपला जिल्हा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला 3रा हप्ता आलाय की नाही। तर काळजी घ्या। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।